निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, तसेच विधवा पेन्शन योजना, वयोवृद्ध योजना, दिव्यांग पेन्शन योजनेचे मेचा हप्ता कधी जमा होणार? मे महिना हप्ता संदर्भात काही अपडेट आहे का? मागील हप्ते मिळतील का नाही या संदर्भात आपण सविस्तर अपडेट पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती खरोखर 100% अपडेट असते व जे लाभार्थ्यांना उपयुक्त माहिती असते, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लाभार्थ्यांनो लक्षात घ्या, निराधार व दिव्यांग पेन्शन योजनेचे तुम्ही लाभार्थी आहे तर मेचा हप्ता कधी येणार आहे, हयातीच्या दाखल्याबाबत काय अपडेट असणार आहे, संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग पेन्शन योजना, तर ही वेगवेगळी योजना आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत राबविली जाते. दिव्यांग पेन्शन योजना दिव्यांग बांधवांसाठी विभाग आता देण्यात आलेला आहे, पण आपल्याला माहिती आहे की शासन निर्णय सुद्धा त्या संदर्भात आला आहे. आता तुम्ही म्हणाल की पैसे कधी येणार ते आम्हाला सांगा. तर लक्षात घ्या लाभार्थी मित्रांनो, मेचा हप्ता कधी, तर पहिल्यांदा एक नवीन जो GR आला आहे तो म्हणजे 7 मेला आलेला आहे, ज्यामध्ये आता विभाग वेगवेगळे आहे तर पैशांचं वितरण सुद्धा वेगवेगळे होणार का? तर लक्षात घ्या, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून 4 तारखेला एक जो GR आला आहे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून, ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना बघा, त्यानंतर श्रावण बाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्तीवेतन योजना, दिव्यांग पेन्शन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनाकरिता जे आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण महाराष्ट्र राज्य पुणे आहे, त्यांनी काय घोषित केलेलं आहे की जी योजनेची अंमलबजावणी वेळेत व सुरळीत होण्यासाठी ती पूर्णपणे आता पुन्हा एकदा काय केलेलं आहे, ही योजना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना UDIDR पोर्टल नोंदणी करण्याची कार्यवाही सर्व तहसीलदार विशेष सहाय्य योजना यांनी करावी, जी पूर्णपणे आता जबाबदारी आहे पुन्हा एकदा कोणत्या विभागाला देण्यात आली आहे की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला. बघा, दिव्यांग सक्षमीकरण विभागाची विशेष सहाय्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत पूर्वीप्रमाणे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विद्यमान यंत्रणेमार्फत म्हणजे जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी व तालुका स्तरावर तहसीलदार विशेष सहाय्य योजना व विद्यमान पोर्टलमार्फत चालू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर पहिला प्रश्नाचं उत्तर मिळालं की संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग पेन्शन योजना वेगवेगळी योजना असली तरी सुद्धा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत आता हे पूर्णपणे DBT मार्फत पैशांचे जे वितरण आहे ते होणार आहे. आता लक्षात घ्या, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत एक GR आलेला आहे. तो GR म्हणजे काय सांगितलेला आहे की हयातीच्या दाखल्याबाबत. बघा, डिजिटल लाईफ सर्टिफिकेट, आता पूर्णपणे सरकारचं काम किंवा लक्ष कशावरती आहे, हयात प्रमाणपत्र आहे ते पूर्णपणे देण्यासंदर्भात आहे. तुम्ही बघू शकता शासन निर्णय निघालेला आहे. केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र मोबाईल ॲपद्वारे सादर करता यावे, तसंच बेनिफिशरी सत्यवान ॲप ही ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. त्या अनुषंगाने जे काही योजनेतील लाभार्थ्यांना बेनिफिशरी BSA या ॲपद्वारा या प्रणालीवर सहजरित्या लाभ घेणे शक्य होते व त्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनेतील पात्र लाभार्थ्यांकरिता बेनिफिशरी सत्यापन ॲप या प्रणालीचा वापर करून हयात प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात याद्वारे शासनाने मान्यता देण्यात येत आहे. तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे जे पैसे आहेत म्हणजे जे निराधार योजनेचे पैसे आहेत ते सुद्धा येतील, पण आता सध्या सरकारचं पूर्णपणे लक्ष कशावरती आहे, हयातीच्या दाखल्यावरती आहे. हे पूर्णपणे काम झाल्यानंतर काय होईल, संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना, बाकीचे जे सर्व या योजना येतात की वयोवृद्ध असो, या सर्व योजनेचे पैशांचं वितरण होईल. आता काय तुम्ही म्हणाल की मग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजना अंतर्गत निराधार योजना व आता दिव्यांग पेन्शन एक क्लिअर झाले की हयातीच्या दाखल्याबाबत. आता दिव्यांग पेन्शन योजनेचं लक्षात घ्या, शासन निर्णय जाहीर झाला होता, ज्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून जे पैसे संबंधित आयुक्त कार्यालय आहे ते मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासंदर्भात महत्त्वाचा निधी आला आहे व तो GR सुद्धा आलेला आहे दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी. तर टेम्पररी दिव्यांगाचा प्रश्न सुद्धा आता उपस्थित राहिला आहे. गेल्या महिन्याभरात जे 2 GR निघाले होते, ज्यामध्ये टेम्पररी दिव्यांग बांधवांना पैसे मिळणार नाही हे पूर्णपणे निर्णय घेण्यात आले होते व आता बच्चू कडूंनी सांगितले आहे की तो निर्णय रद्द झाल्याशिवाय जर झालं नाही तर 19 तारखेला आम्ही मंत्रालय सरकार विरुद्ध आम्ही काय करणार आहे, आंदोलन सुद्धा होणार आहे, असं सुद्धा त्यांनी आवाहन केलं आहे. तर जे दिव्यांग बांधव आहे त्यांचं व्हेरिफिकेशन सुरू आहे. आता अनेक दिव्यांग बांधव विचारतील की व्हेरिफिकेशन काय, ते दिव्यांग पडताळणी सुरू आहे. दिव्यांग व्हेरिफिकेशन जे तुमच्याकडे UDID कार्ड असतात म्हणजे सरकारी योजना किंवा नोकरीत आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राची म्हणजेच डिसेबिलिटी सर्टिफिकेट सातत्य तपासणीची प्रक्रिया हे सुरू आहे.
पुन्हा एकदा इथे बघा, तुम्ही बघू शकता मुख्य इथं काय तपासलं जाणार आहे. दिव्यांग प्रमाणपत्र अधिकृत वैद्यकीय मंडळाने तपासले जाणार आहे. दिव्यांगत्वाची टक्केवारी 40% किंवा त्याहून अधिक आहे का नाही. युनिक डिसेबिलिटी कार्ड हे वैध आहे का नाही. अनेक आता बोगस दिव्यांग आहेत जे या योजनेचा लाभ घेतात, त्यामुळे सुद्धा हे काय झालं की आता स्ट्रिक्ट झालं की निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना हयातीचे दाखले, दिव्यांग बांधवांना आपल्या जे UDID कार्डची तपासणी आहे ते सुरू आहे. आता पडताळणीत विलंब का होता किंवा डिले का होत आहे, तर कर्मचाऱ्यांची कमतरता असो किंवा तांत्रिक समस्या असतील, स्वावलंबन कार्ड असतील, पोर्टलवर तांत्रिक अडचणी असतील, कागदपत्रांमधील तुमच्या त्रुटी असतील, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे पुनर्रचना सुरू आहे. सध्या 2026 सर्व शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यास आदेश असल्याने ही प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यामुळे काय झालं की मेच्या हप्त्यासंदर्भात अजूनही GR निघालेला नाही, म्हणजे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून. आणि काय सांगितले की DBT मार्फत या दोन्ही योजनेचे पैसे एकत्रितपणे देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामुळे सुद्धा याच्यावरती जोरदार काम सुरू आहे. त्यानंतर डेट येणारच आहेत. डेट आल्यानंतर जी SAS.MAHATI जी वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट, त्यावरती काय होतं की डेटसुद्धा येते. त्यानंतर पैशांचं वितरणसुद्धा होतं. आता अनेक लाभार्थ्यांचा अजून एक प्रश्न आहे की तो म्हणजे की आमचे पैसे जे मागील हप्ते मिळतील का. आता ते तुम्ही काय करू शकता, एकदा तहसील कार्यालयामध्ये जा, तहसील कार्यालयामध्ये विचारणा करा की हे पैसे, कारण तुम्हाला माहिती आहे की GRच्या माध्यमातून हे सुद्धा सांगितलेलं आहे की जे तहसीलदार असणार आहे ते पूर्णपणे जबाबदार असणार आहे तुमच्या पैशांच्या वितरणासंदर्भात. तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, विचारू शकणार आहात. आता इथे तुम्ही बघू शकता अनेक इथे GRच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे. सर्व GR आपल्या जे ग्रुप आहे किंवा टेलिग्राम ग्रुप आहे तिथे देण्यात येतं. त्यामुळे नक्कीच आपला व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा किंवा तुम्ही आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही निराधार योजनेचे लाभार्थी आहे, दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी आहे, 100% तुम्हाला खरी माहिती मिळणार आहे. हे पूर्णपणे काम असणार आहे. त्यामुळे जे गेल्या वेळेसचे पैसे आहेत त्या संदर्भात तुम्ही नक्कीच जे तहसील कार्यालय आहे तिथे विचारपूस करू शकता. आता हे हयातीच्या दाखल्यासंदर्भात लाभार्थ्यांनी स्वतः करायची कार्यपद्धती आहे ती GR मध्ये देण्यात आलेलं आहे. त्यानंतर हे जी दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना महत्त्वाची माहिती दिलेली आहे व आपल्याला माहिती की आता पूल बँकिंगच्या माध्यमातूनच पैशांचं वितरण होत आहे. पूल बँकिंगच्या माध्यमातून काय होतं की पैशांचं वितरण होत आहे. त्यामुळे जे लाभार्थी आहे त्यांच्यापर्यंत 100% पैसे जमा होत आहे. पण अनेक लाभार्थ्यांना हे व्हेरिफिकेशनचं असो, अनेक लाभार्थ्यांनी आपल्याला तक्रार केलेली आहे की जे 2,500 रुपये आहे दिव्यांग पेन्शन योजनेचे 2 महिने झाले पैसे जमा झालेले नाहीत किंवा ऑक्टोबर महिन्यापासून जे पैशांचे वितरण 2,500 रुपये वाढीव अनुदान आहे ते सुद्धा जमा होत नाही. त्याऐवजी 1,500 रुपये कोणाला जमा होत आहे तर 500 रुपये जमा होत आहेत. असं काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर नक्कीच एकदा तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करा. तुमची कोणती कागदपत्रे राहिली आहेत का एकदा चौकशी करा. तुम्ही स्वतः जाऊन तिथे विचारल्याशिवाय काहीही होणार नाही. आम्ही आमच्या माध्यमातून नक्कीच 100% तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. हयातीच्या दाखल्यासंदर्भात काही प्रश्न असतील, UDID कार्डच्या संदर्भात काही प्रश्न असतील, व्हेरिफिकेशनच्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि मे हप्त्याची तारीख जेव्हा जाहीर होईल त्यानंतर लगेच वितरण होणार आहे. त्यामुळे जे लाभार्थी आहे टेन्शन घेऊ नका. सध्या हे सगळे कामं चालू आहे, हयातीच्या दाखल्याचं असू द्या, व्हेरिफिकेशनचं कामं असू द्या, डिलेचं कामं असू द्या. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे, दिव्यांग पेन्शन योजनेचे पैसे येण्यास उशीर होत आहे, विलंब होत आहेत. याआधी सुद्धा आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की निराधार योजनेचे पैसे 10 तारखेपर्यंत जमा होणार. पण आपण गेल्या वेळेस सुद्धा पाहिले की किती उशीर झाला. निराधार योजनेचे लाभार्थी असो किंवा दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी असो, GR निघतात, डेट येतात, पण पैसे वितरणास मात्र विलंब होत आहे. मात्र आता सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या अंडर हे सर्व कामं होणार असल्यामुळे जे DBT मार्फत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला म्हणजेच योजना यात्राला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.